नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वीच्या वर्गाची शिष्यवृत्तीची परीक्षा संपलेली आहे. परंतु एप्रिल महिन्यामध्ये इयत्ता 4थीच्या वर्गाची शिष्यवृत्तीची परीक्षा आहे. त्याच्यानुसारच आपण आज आकृती पूर्ण करणे हा भाग घेणार आहोत. तर बघा याच्यामध्ये काय असतं नेमकं, तर याच्यामध्ये आपली डावी बाजू जी आहे ह्या डाव्या बाजूमध्ये एक चौरस काढलेला असतो. प्रश्न आकृती आहे. चौरस काढलेली जी आहे ती प्रश्न आकृती आहे आणि उजव्या बाजूला जी दिलेली असते ती उजवी बाजू. याच्यामध्ये उत्तर आकृत्या दिलेल्या असतात, त्या म्हणजे 4 स्वरूपामध्ये 1 2 3 आणि 4, त्या A B C आणि D च्या स्वरूपात. तर आपल्याला याच्यामध्ये प्रश्नाकृतीमध्ये आपल्याला अशी 4 चौरस तयार केलेले असतात आणि या 4 चौरसामध्ये 1 2 3 आणि या 4 चौरसापैकी एक चौरस कुठला तरी रिकामा ठेवलेला असतो आणि ह्या 3 चौरसाचा अंदाज घेऊन आपल्याला चौथ्या चौरसामधली आकृती शोधून काढायची असते. म्हणजे 1 2 आणि ह्या 3 चौरसामध्ये काही आकृत्या दिलेल्या असतात आणि त्याच्यानुसार चौथ्या प्रश्नामध्ये चौरसामध्ये जी काय आकृती आहे ती शोधून काढायची असते. ती उत्तराकृती जी आहे ती A B C आणि D या पर्यायातून शोधून काढायची असते. तर त्याच्यामध्ये आपल्याला बघा 4 पद्धती वापरल्या जातात. एक म्हणजे आकृत्या सर्व सारख्या असतात. 1 2 3 आणि 4 चौरसातल्या आकृत्या कशा असतात, एकतर आकृती सर्व कशा असतात, सारख्या स्वरूपाच्या असतात. त्याच्यामुळे 3 आकृत्या जर सारख्या असतील तर चौथी आकृती ही तशीच येईल. त्याच्यानंतर दुसरा भाग जो आहे तो 2 आकृत्या सारख्या असतात. 2 आकृत्या सारख्या किंवा समान असतात. याच्यामध्ये ही आणि ही आकृती सारखी असेल तर याच्या पुढची तिसरी आणि चौथी आकृती ही फिक्स सारखीच असणार. त्याच्यानंतर तिसरा पर्याय जो आहे ते आकृत्या प्रतिबिंब असतात. एकतर दिलेल्या आकृत्या एकमेकांचे प्रतिबिंब असतात, मग त्या पाण्यातील तर असतील किंवा दुसरं आरसा प्रतिबिंब असू शकतात. तर ते शोधून काढायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर चौथा जो आहे त्याच्यातला भाग शोधण्यासारखा तो म्हणजे घड्याळाच्या क्रियेमध्ये विरुद्ध दिशेने किंवा समान दिशेने फिरणाऱ्या आकृत्या असतात. समांतर दिशेने किंवा विरुद्धतर दिशेने घड्याळाच्या फिरणाऱ्या आकृत्या असतात. 1 2 3 आणि 4 त्या शोधून काढायच्या आहेत. किंवा सगळ्यात शेवटी 5वं एक विशिष्ट आकृती असते. विशिष्ट आकृती म्हणजे काय, एक विशिष्ट आकृती तयार होते. बघा, तर ह्या 4 आकृत्या मिळून 1 2 3 आणि 4 चौरसातल्या 4 आकृत्या मिळून एक विशिष्ट अशी आकृती तयार होते. तर अशा 5 पद्धती आपण जर लक्षात घेतल्या तर आपल्याला दिलेल्या ज्या आकृत्या आहेत ते पूर्ण करता येतील. तर बघूया याच्यातले काही उदाहरणं जे आहेत ते आपण पुस्तकाच्या स्वरूपानुसार सोडूयात. तर उदाहरणे पाहूयात आता आपण. बघा याच्यामध्ये स्वाध्याय दिलेला आहे. बघा, पुढील प्रत्येक प्रश्नात रेषेच्या डाव्या बाजूला एक प्रश्नाकृती दिली आहे. इथे ही रेषा, त्यातील एक भाग वगळला आहे. याच्यातला एक भाग वगळलेला आहे. उजवीकडे उत्तराकृत्या A B C आणि D च्या स्वरूपात काळजीपूर्वक दिलेल्या असून काळजीपूर्वक पहा. उत्तर आकृत्या प्रश्नाकृतीच्या वगळलेल्या भागात बरोबर बसू शकेल. म्हणजे A B C आणि D यापैकी ती आकृती कोणती ते शोधून काढा व त्या आकृतीचे वर्णाक्षर असलेले वर्तुळ काळे करा. म्हणजे A B C आणि D पैकी योग्य उत्तराला गोल करून घ्या काळ्या स्वरूपामध्ये. प्रश्न क्रमांक 1 पहा. याच्यामध्ये तुम्हाला आकृती दिसत आहे. बघा व्यवस्थित पहा. ही आकृती चौरस 1 मधली आणि ही आकृती एकमेकांना सारख्या दिसत आहेत, म्हणजे एकमेकांचे प्रतिबिंब दिसत आहेत आणि ही पण आकृती याचं प्रतिबिंब असलं पाहिजे. त्याच्यामुळे याचा पर्याय जो आहे याचं प्रतिबिंब काढण्यासाठी तुम्हाला एका विशिष्ट कागद आणि पेनचा वापर करावा लागेल. तर याचं प्रतिबिंब आपल्याला इथे काढायचं आहे. हे प्रतिबिंब आहे, सेंटरला एक रेषा आहे.
पाण्यातील प्रतिबिंब असं निघेल त्याच्यातलं, आणि हे असं निघेल. तर हा पर्याय बघूयात आपण शोधून कुठे दिसतोय का. तर पर्याय क्रमांक 1 आहे तसाच सेम, बी नाहीये, सी असा दिसेल आणि डी पण बघा. तर याच्यामधला पर्याय क्रमांक ए हे उत्तर येईल, त्याच्यामुळे ए हे गोल करून घ्या. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 2. आकृत्या बघा. ह्या आकृत्या एकमेकांचं पाण्यातील प्रतिबिंब दिसत आहेत, म्हणजे ही पण आकृती ह्या इथे पाण्यातील प्रतिबिंब असणार आहे. तर आपण याच्यातून शोधून काढूयात. बघा आकृत्यांमध्ये एक आकृती काढून घेऊयात आपण. इथं वर्तुळ आहे सेंटरला, त्याच्यानंतर पाण्यातील प्रतिबिंब पाहूया. त्याचं हे जे दिसते ते पाण्यातील प्रतिबिंब आहे का पाहूयात. असं 1 2 3, 1 2 आणि हे 3. तर अशा आकृती जे दिसते ती उत्तर पर्याय आहे. बघूयात आपण पर्यायामध्ये असं काय दिसतंय का. आपल्या पर्यायामध्ये बघा, ए नाहीये, बी नाहीये खालच्या दिशेने आहे, सी नाहीये, डी आहे. पर्याय क्रमांक डी, म्हणून पर्याय क्रमांक याचं डी हे उत्तर येईल. ही आकृती आणि ही आकृती एकमेकांची सेम दिसत आहेत. ही आकृती आणि ही आकृती सेम असली पाहिजे, म्हणजे याचा अर्थ काय, 180 अंशाच्या कोनात आकृत्या फिरलेल्या आहेत. तर बघा आपण चित्राच्या स्वरूपामध्ये काढून पाहूया त्याची ती आकृती. याच्या विरुद्ध दिशेला आहे. बघा ही आकृती जशी निघते ती आहे का बघूयात आपण इथे. बी, त्याच्यानंतर सी आणि डी. तर याच्यामध्ये डी नाहीये, सी पण नाही येणार, ए पण नाही. पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल. पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 4 बघा. सेम आकृत्या आहेत, एकमेकांचे पाण्यातील किंवा जलप्रतिबिंब अशा पद्धतीने हे होऊ शकतात. हे याचं प्रतिबिंब म्हणजेच हे याचं प्रतिबिंब असेल, किंवा जलप्रतिबिंब हे आणि हे एकमेकांचं प्रतिबिंब असेल. आकृती काढून पाहूयात आपण. ही रेषा इथे असेल, त्याच्यानंतर सेंटर धरला याचा मध्यभाग, आणि पुढची रेषा अशी असेल याची गोल. बघा ही रेषा संपल्यानंतर इथे येईल, परत इथे एक आडवा दंड असेल. तर बघा अशा आकृती कुठे येते. पर्याय क्रमांक ए नाहीये, बी नाहीये, त्याच्यानंतर सी नाहीये सेम. बघा डी आपली आकृती आणि पर्याय क्रमांक डी सेम दिसतंय, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 5 पाहूयात आपण आता. याच्यातलाच 1 2 आणि 3 कप्पे भरलेले आहेत. चौरस, चौथा रिकामा आहे. सेम ॲज इट इज पाण्यातील प्रतिबिंब असू शकतं किंवा आरशातील प्रतिबिंब असू शकतं. तर याच्यानुसारच आपण आकृती काढूया त्याच्यातलीच. बघा आकृती काढून घेते मी. चौरस काढलेला आहे चौथ्या भागातला. याचं प्रतिबिंब एक आडवी रेषा येईल याच्यातली तिरकस कर्णाच्या स्वरूपातली. 1 2 3 आणि 4 पॉईंट येतील. आता बघा त्या पॉईंटच्या सेंटरला धरून गोल आहेत. इथे चौकोन येईल इथं कोपऱ्यामध्ये. तर अशा आकृती बघा कुठे दिसतीये. पर्याय क्रमांक बघा आकृती आणि सेम ते कसं दिसतंय ते. पर्याय क्रमांक ए, पर्याय क्रमांक बी हे अर्धवर्तुळ आहे इथं, त्याच्यामुळे येणार नाही. पर्याय क्रमांक सी इथे येते चौकोन, पण मात्र आपला इथं खाली आलेला आहे, त्याच्यामुळे सी पण येणार नाही. आणि पर्याय क्रमांक डी, तर याच्यामध्ये आपलं पर्याय क्रमांक सेम येतोय आपला डी. तर पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल. पुढचा प्रश्न शेवटचा लास्टचा प्रश्न क्रमांक 6 बघा. प्रश्न क्रमांक 6 मध्ये आपल्याला
1 2 3 4च पाकळ्या काढलेल्या आहेत. म्हणजे याच्यातली थोडीशी पाकळी एक पूर्ण आणि एक अर्धवट आली पाहिजे आणि ही आकृती मिळून एक कंप्लीट फूल तयार झालेलं असलं पाहिजे. तर याचं कसं फूल असेल बघा. 5 फुलांची पाकळी आहे. 3 पाकळ्या, अर्धवट पाकळी म्हणजे इथं थोडी आलेली असली पाहिजे आणि ही कंप्लीट पाकळी असली पाहिजे. म्हणजे चित्राच्या स्वरूपामध्ये जो आपला चौथा भाग आहे हा तो कसा असला पाहिजे. ही तर थोडीशी पाकळी आलेली आणि ही कंप्लीट पाकळी असली पाहिजे, तेव्हा हे फूल पूर्ण होईल. बघा इथं तुम्हाला पर्याय तसं दिसतंय का, बघूयात आपण. नाहीये, ही अर्धी पाकळी खालच्या बाजूला आहे, कंप्लीट पाकळी वरच्या बाजूला आहे. ही दिशा बदललेली आहे, याची प्रतिघटित झालेली आहे. ही पण नाही येणार, ही मात्र बसेल. पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल. अशा पद्धतीने आजचा आपला व्हिडिओ इथं संपलेला आहे. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.